बघतीये तर पाठलाग करतोयस माझा? नाही, पाऊस होता, तुम्ही भिजला असता म्हणून मी. पाऊस आला तर भिजले असते मी. तुला काय इन्व्हिटेशन दिलं तर मी भलाई करायचं नाही ना? तुझ्यासारख्या मावळ्यांना मी चांगलं ओळखते. मुलींचा पाठलाग करणं, त्यांची छेड काढणं, त्यांच्या मागं मागं फिरणं या गुन्ह्यासाठी ना तुझ्यावरती बीएनएस कर. आज झालं. पाऊस किती पडतोय बघा. तुम्ही भिजला असता, सर्दी खोकला ताप झाला असता. चांगलं सांगायला आलं तर तुम्ही मला फार टांगायलाच निघालाय की. मी ते आणि त्या दिवशी मार्केटमध्ये पण ती मावशीची पोरगी होती माझ्या, मी छेड नव्हती काढली तिची, तीच गळ्यात पडली होती. नाही पोरींची छेड काढणाऱ्यातला मी नाही बरं का. नाही 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 नाही, पोरींची छेड काढणाऱ्यातला मी नाही. गैरसमज पण लिमिट असते का नाही? बरं आपलं ठरलंय गैरसमज करून घ्यायचा नाही, तरी बी गैरसमजातून गळ्याला विळी लावली, गैरसमजातून कपाळ फोडलं, आणि आता काय ते हे छेडखानीचा आरोप होय. गरीबा घरचं पोर गप असतंय, भलाई करतंय, तर तुमची गुंड प्रवृत्ती वाढतच चालली आहे की. झालं. बोला, झालंय माझं. मान्य आहे मला गैरसमज झाला. सॉरी. एवढंच झालं? आय हा हा बोला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरीची नाही वगैरे, सॉरी नको, मनातलं येते बोला की. मनात? हा म्हणजे मनात येते काढा की बाहेर सगळं. हा म्हणजे खरंच थँक्यू सो मच. तुम्ही जर छत्री घेऊन आला नसता तर मला कदाचित ताप आला असता, सर्दी झाली असती. झालं केलं ना फरक. तू वरून डायरेक्ट तुम्ही. तू ऐकायलाच बरं वाटतंय जरा. मी गौरी. तुम्ही? गौरी. गौरी मी आहे. तुम्ही? हा मी शंकर, गौरीचा शंकर. ए हॅलो. आई आई म्हणते प्रेमाने मला, बाकी नाही काय. बाकी नाही काय? फ्रेंड्स? चला येऊ मी. ही छत्री घेऊन जा ना. परत सर्दी, परत खोकला, परत थंडी. थँक्स. गौरीचा शंकर, गौरीचा शंकर, गौरीचा शंकर, अरे चक्कर गौरीचा, अरे गौरीचा शंकर. थँक्स शंकर गौरीचा. नात्यात जपतात एकी, कृष्ण इचाले की